नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जेफ्री एप्स्टीनच्या फाईल संदर्भातले जवळपास सगळे तपशील गेली महिनाभर मी तुम्हाला सांगतोय. मी हेही तुम्हाला सांगणार आहे, की जेफ्री एप्स्टीनची फाईलची सगळी भानगड जगभरात सुरू झाली, त्याचा आणि अमेरिकन डीलचा काही संबंध आहे. पण ते सांगण्याआधी हे पण समजून घ्यायला हवं, की असे किती देश आहेत, की ज्या देशामध्ये जेफ्री एप्स्टीनच्या फाईलने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. ऑब्व्हियसली अमेरिकेमध्ये तर खूप सारी त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. पण इंटरेस्टिंगली ह्या सगळ्या प्रकरणाशी मुळाशी जे मिस्टर ट्रम्प आहेत, त्या ट्रम्पनी या सगळ्या संदर्भामध्ये त्या फाईल अक्षरशः धुडकावून लावल्या. बरं त्यांचे जे एकेकाळचे मित्र नंतर ॲडव्हर्सरी झाले म्हणजे थोडेसे विरोधक झाले. ते एलॉन मस्क त्यांचं पण नाव आहे. तो अमेरिकेच्या सत्ता वर्तुळातले डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकनचे बरीच मंडळी त्याच्यात गुंतलेली दिसतायत. त्याचबरोबर हॉलिवूडची पण बरीचशी मंडळी आहेत. त्यामुळं तेरे भी चुप और मेरे भी चुप आहे. पण मग जगातल्या इतर देशामध्ये असं नाहीये. आणि हा पण संदर्भ मी सुपर वंश जो जेफ्री एप्स्टीनला बनवायचा होता, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. एक साधा शिक्षक आहे जेफ्री एप्स्टीन, मॅथेमॅटिक्सचा. तो एका मोठ्या उद्योगपतीच्या संपर्कामध्ये येतो. तो अनेकांचा फायनान्शियल एडवायझर होतो आणि तिथून जो काही तो झेप घेतो, ते अनैतिक व्यवहाराचं अत्यंत भेसूर असं रूप आहे. आणि त्याला सगळ्यांशी भारताबरोबर जोडलं जात आहे, यूएस डील बरोबर जोडलं जात आहे. तर ते खरोखर तसं आहे का हे पण सांगण्याच्या आधी, ह्या ज्या एप्स्टीन फाइल्स आहेत, या फाईलचा जो प्रभाव आहे तो अमेरिकेपासून युरोपपर्यंत आणि कुणाकुणावरती आहे तर राजकारणी, राजदूत आणि अब्जाधीश आणि राज्यघराणी या राजांची घराणी इथपर्यंत तो पसरला. म्हणजे जवळपास एप्स्टीन फाईलचा प्रभाव हा जगभरातल्या 10 देशामध्ये आता स्पष्टपणे दिसतोय. जवळपास तिथे राजीनाम्यांचं सत्र सुरू झालंय आणि 80 चौकशा सुरू आहेत आणि त्या चौकशामध्ये खूप सारे तपशील बाहेर येतीलच. पण आणखीन एक नवीनच भानगड कळली आणि ती आहे सुपर मानवी वंश. तो कोणाला बनवायचा होता? त्यात जेस्टिनचा रोल काय होता वगैरे. सो अमेरिकेत अल्पवयीन मुलींचं जे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी आणि हा तर सनातन व्यवहार आहे किंवा धंदा आहे ज्याला मी म्हणेन, की मानवी तस्करी करायची, मुलींना आणि महिलांना ह्या व्यवहारासाठी बळी पाडायचं. सो ही जी कागदपत्र सध्या प्रसिद्ध होत आहेत, त्यामुळे जगातले शक्तिशाली लोक आणि त्या शक्तिशाली लोकांचं जे प्रभाव क्षेत्र आहे, प्रभाव मंडळ, तिकडे अक्षरशः खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानं प्रसिद्ध केलेल्या 30 लाख कागदपत्रामुळं 10 देशातल्या 15हून अधिक उच्च पदस्थानी राजीनामे दिले आहेत. भारतात झालाय का? नाहीये. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. सत्तेतल्या 80हून अधिक प्रमुख व्यक्तीविरुद्ध अधिकृत चौकशी सुरू आहे. या फाईलमध्ये 700 ते 1000 प्रभावशाली व्यक्तींचे ईमेल, फ्लाइट लॉग आणि संपर्क डिटेल्स आहेत. 200 अब्जाधीश आणि कॉर्पोरेट दिग्गज आणि 1000हून अधिक अल्पवयीन मुली आणि तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा तो खुलासा आहे. आणि त्यामुळे राजीनाम्यांचं हे जे सत्र सुरू आहे, त्यामुळं युरोपमध्ये थेट कारवाई सुरू आहे, ज्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागलाय. ईमेल उघड झाल्यानंतर ब्रिटनचे वॉशिंग्टनमधले राजदूत पीटर मॅडेल्सन यांना बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि लेबर पार्टीमधलं त्यांचं जे काही स्थान होतं, जे पद होतं, त्याचा राजीनामा दिलाय. स्लोवाकियामध्ये माजी परराष्ट्र मंत्री व राष्ट्रीय सल्लागार मिरोस्लाव लिचक यांनी 300हून अधिक ईमेल आणि गुन्हेगारी चार्ट्स समोर आल्यानंतर स्वतःचे राजीनामा दिलाय. वरिष्ठ स्वीडिश राजदूत जॉन रुबिनस्टाईन यांनी राजीनामा दिलाय. ब्रिटिश सल्लागार ॲडम पेरी, पूर्व युरोप सल्लागार ओल्गा कुरिलो आणि MITचे मीडिया लॅबचे संचालक जयुटो इटो यांना पदच्युत करण्यात आलेलं आहे. बिल गेट्सपासून माजी इस्रायली पीएमपर्यंत सर्वांना त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं, की आम्ही नाही त्याच्यामध्ये. एक स्पष्टीकरण दलाई लामांना पण द्यावं लागलं. धर्मगुरू आणि ते आपल्यासाठी खूपच पूज्य. चीनसाठी कायम ते शत्रूचा भाव त्यांच्याबद्दल आहे. जे केवळ एकच वेळेला जेवण करतात. दीर्घायुष्य त्यांना लाभलेलं आहे. अशा दलाई लामाचा पण या एप्स्टीन फाईलमध्ये संबंध आलाय. पण कसा आलाय? आणि म्हणूनच एप्स्टीन फाईलचं या संदर्भातलं जे स्पष्टीकरण आहे ते पण समजून घ्यायची संधी मिळते. एप्स्टीन फाईल्समुळं अनेक देशातील सरकारांना राजनैतिक आणि राजकीय पेचांना सामोरे जावं लागतं. ब्रिटनमध्ये पंतप्रधान केअर स्टारमर यांना नेतृत्वाच्या संकटाचा सामना करावा लागतोय. त्यांना माफी मागावी लागली आहे. तर UK पोलिसांनी नवीन फाईल्सच्या आधारे प्रिन्स अँड्र्यू विरुद्ध नवीन केसेस दाखल केल्या आहेत. नॉर्वेमध्ये राजदूत मोना ज्युएल यांना निलंबित करण्यात आले आणि माजी पंतप्रधान थॉर्बजॉन जगलँड यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाली आहे. वरिष्ठ राजनीतिक तेरजो रोड लॉर्सन यांची ही संस्थात्मक चौकशी सुरू आहे.
फ्रान्समध्ये माजी मंत्री जॅक लॉग यांना अधिकृतपणे चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पॉलिटिकल टार्गेटिंग आणि न्याय विभागाची सुद्धा प्रतिक्रिया येते आहे आणि त्या प्रतिक्रियेबरोबरच आणखीन एक गोष्ट घडली आहे आणि त्या गोष्टीमुळं अ, हा जेफ्री एप्स्टेन त्याच्यासारखी काही आणखीन सुपर सुपर मानवी वंश तयार करू इच्छित होता असं दिसतंय. हा जो जेफ्री एप्स्टेन आहे, याचं एक विचित्र स्वप्न होतं. न्यू मेक्सिकोमधल्या आपल्या प्रचंड रांच्यावर एकाच वेळी 20 महिलांना गर्भवती करून आपल्या डीएनएद्वारे मानवी वंश पेरण्याची त्याची इच्छा होती. त्याद्वारे त्याला सुपर ह्युमन रेस तयार करायची होती. ही जी विक्षिप्त लोकं असतात ना, ही अशा पद्धतीची काहीतरी गोष्ट करत राहतात, ज्याला काही अर्थ नसतो आणि त्या गोष्टीच्या आधारावरती जगामध्ये आपल्या रिप्लिकास तयार करायच्या होत्या याला. एप्स्टीनच्या विचारसरणीची माहिती असणाऱ्या 4 सूत्रांनी ही माहिती दिली, की अनेक वैज्ञानिक आणि इतर लोकांशी या योजनेबद्दल एकाच वेळेला 20 महिलांना गर्भवती करण्याच्या योजनेबद्दल हा एप्स्टीन मोकळेपणाने बोललेला आहे. ही योजना प्रत्यक्षात कशी अंमलात आली की नाही किंवा खरोखर तसे प्रयत्न केले की नाही माहिती नाही. पण तसे केले गेले असण्याची दाट शक्यता आहे. हा जेफ्री एप्स्टीन असं करू शकतो. गेल्या अनेक वर्षात एप्स्टीननं हॉवर्डशी संबंधित असलेल्या अनेक नामवंत वैज्ञानिकांबरोबर अनेक प्रभावी शास्त्रज्ञांचं वलय आपल्याभोवती निर्माण केलं होतं. एप्स्टीनची ही कल्पना ट्रान्सह्युमनायझेशन या संकल्पनेशी संबंधित होती. म्हणजेच जनुकीय अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवजातीमध्ये सुधारणा करणं या संकल्पनेवरती अनेक लोकांनी टीका पण केली. पण हा एप्स्टीन आहे आणि त्याला आपल्याला हवं तेच करायची सवय होती आणि तसं तो करत होता. आता विषय येतो तो दलाई लामा यांचा. कारण ते धर्मशाळेत आपल्या देशात आश्रय घेऊन आहेत. बाल लैंगिक शोषणातल्या आरोपीच्या फाईल्समध्ये दलाई लामा यांचा उल्लेख किमान 169 वेळेला आलाय. 169 वेळेला. तिबेटी धर्मगुरू असलेल्या दलाई लामा यांच्या संदर्भातले हे जे उल्लेख आहेत, त्याच्याबद्दल त्यांच्या ऑफिसनं खुलासा केला आणि तोच या एप्स्टीन फाईलच्या संदर्भातला महत्त्वाचा आहे, की प्रतिमा सुधारण्यासाठी एप्स्टीन लामाच्या जवळ येत होता. नाव आल्यानं कुणीही गुन्हेगार ठरत नाही आणि जेवढी वेळ दलाई लामा यांना त्याच्याकडनं बोलावलं गेलं, प्रत्येक वेळेला दलाई लामाने सांगितलं, की "नाही, मला तुला भेटायचं नाहीये." आणि त्यात लॉ मेकर्स किंवा कायदेतज्ञांचं असं मत आहे, की या फाईल्समध्ये नाव येण्याचा अर्थ असा अजिबात नाही, की संबंधित व्यक्ती कोणत्याही चुकीच्या कामात सामील होती. यात बिल क्लिंटन आणि स्टीफन हॉकिन्स यांच्यासारखी नावं आहेत. दलाई लामा यांच्याबाबत हा केवळ एकतर्फी उल्लेख आहे. मेलमध्ये तो लिहिलाय आणि एप्स्टीनच्या विश लिस्टमध्ये पण तिबेटी धर्मगुरू होते. एप्स्टीनला स्वतःला एक बुद्धिजीवी आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणून दाखवण्यासाठी जगातला जगातल्या बड्या नेत्यांच्या आणि धर्मगुरूंच्या नावाचा वापर करायचा होता. त्याच्या कागदपत्रात तिबेटी धर्मगुरू लामा यांचं नाव 169 वेळेला येणं, हे दाखवतं की एप्स्टीनची टोळी लामा यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती आणि मग आता एप्स्टीनचे जे कथित फोटो दलाई लामा यांच्याबरोबरचे दिसतायत, ते पूर्णपणे बनावट आहेत, अशा पद्धतीची माहिती आता मिळते. आता राहिला प्रश्न भारताचा. या क्षणापर्यंत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी किंवा भारतातले जे उद्योगपती ज्यांचे काही मेल कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे अंबानी वगैरे, तर ते फक्त व्यावसायिक पातळीवरती आहेत. अमेरिकन यूएस डीलचा आणि एप्स्टीन फाईलचा काडीचा सुद्धा संबंध नाही. असला तर हा संबंध आहे, की भारतानं युरोपियन युनियन बरोबर जो करार केला आणि त्याचबरोबर 5 देशाबरोबर आपण जो फ्री ट्रेड एग्रीमेंट करत होतो, त्यानंतर अमेरिकेची तंत्रली. त्यांना लक्षात आलं, की आपण एवढा 50% टॅरिफ लादून सुद्धा भारत काही आपल्या ह्या सगळ्या असल्या खेळ्यांना बधत नाही आणि जेव्हा युरोपियन युनियन बरोबर आपला करार वाढला, तेव्हा इस हाथ से दो, इस हाथ से लो असं केलं दिसतं. कारण भारतानं पण शेती क्षेत्रातल्या काही गोष्टी अमेरिकेला खुल्या करून दिल्या. रशियाकडनं तेल खरेदी कमी केली आहे आणि मग अमेरिकेनं त्याचा जो काही टॅरिफ होता 50% वरचा, तो आता 18% वरती आणलाय. सो जर कोणाला असं खरोखर माहिती असेल, की एप्स्टीन फाईलचा आणि यूएस अमेरिकन डीलचा संबंध आहे, तर त्यांनी ती कागदपत्र जगासमोर पुढे आणली पाहिजेत. योगायोगाच्या भागावरती आपण बोलतो आहोत. मिस्टर ट्रम्प यांना जे ओळखतात, तर त्यांना माहिती आहे, की आपल्या देशाचा स्वार्थ, आपल्या कुटुंबाचा स्वार्थ जिथे आहे, तिथेच ट्रम्प न बोलता अनेक करार करत असतात. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे, भारतातली, जगातली, आर्थिक, सामाजिक, लष्करी अशी सगळी माहिती तुम्हाला सोप्या मराठीत कळावी आणि ती तुम्हाला कळते म्हणूनच तुम्ही लाखोच्या संख्येने पाहत आहात. त्याबद्दल थँक सो मच. तुम्ही फक्त एकच करा, हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. तेवढं तर तुम्ही निश्चित करू शकता. थांबूया.